Good morning, welcome back to my channel. So students, today we will read a comprehension of Marathi. आपण सारे खेळू. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. Tell what you can see in each picture. गोष्ट ऐका, गोष्ट सांगा. Listen to the story. Tell the story. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. आंगन में बच्चे खेल रहे थे बॉल के साथ. रोजी अकेली बैठी थी. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. उसकी मम्मी, रोजी की मम्मी बोल रही है बच्चों को, रोजी को भी खेलने लो ना, वो अकेली बैठी है. एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. उसके साथ हम कैसे खेले, उसे ठीक से चलना नहीं आता है. हे ऐकून रोजीची आईला वाईट वाटलं. उनको अच्छा नहीं लगा. ती घरात परत गेली. रोजी की मम्मी रिटर्न गई घर पर. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागले. रोजी कभी खेल की तरफ तो कभी इधर उधर देखने लगी. एक कुत्रा अचानक आले. रोजी ने पिल्लकडे पाहिलं. अचानक एक कुत्ता रोजी के पास आया. रोजी ने कुत्ते के बच्चे को देखा. अय्या, किती गोडच पिल्लू आहे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. तब रोजी बोली, अय्या कितना स्वीट कुत्ते का बच्चा है. उसने उसकी मम्मी को बुलाया. मम्मी जल्दी बाहर आओ. आई बाहेर आली. मम्मी बाहर आई रोजी की. पिल्लाला पाहिले, त्याला कुरवळे. कुत्ते के बच्चे को देखा, फिर उसको सिर पे हाथ फिराया. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवू, रोजी म्हणाली. मम्मी, हम ये कुत्ते के पिल्लू को हमारे पास ही रखेंगे. रोजी, पिल्लू खरंच खूप गोडच आहे. उसकी मम्मी बोली, सच्ची में बहुत ही मीठा है ये कुत्ते का बच्चा. हे आपल्याकडे ठेवू, इसे हम हमारे पास ही रखेंगे. ते त्याच्याबरोबर खेळ, तू उसके साथ खेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू कुत्ते के बच्चे को ध्यान रख. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. उसे रोज खाना पीना दे, फिर उसको तेरा आदत लग जाएगा. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मैं तुम्हें सहायता करूँगी, माँ ने उसको बताया. मुलांचे खेळ संपलं. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याचा भुकण्याचा आवाज आला. बच्चों का खेलना ख़त्म हुआ. जब तक उन लोग आपस में बात कर रहे थे तब तक एक कुत्ते के भोकने का आवाज़ आया. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचा पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक लड़का बोला, चलो हम रोजी के घर पे जाते हैं, उसके घर पे एक कुत्ते का बच्चा है, चलो हम लोग देखते हैं. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस. एक लड़की बोली रोजी को, कितना अच्छा कुत्ता है, किधर से लाया. अगं आणलं नाही, आलं असंच. अरे लाया नहीं मैंने, ऐसे ही आया. रोजी म्हणाली, हे बघ तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणला, आता आम्ही रोज तुझ्या येत जाऊ पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला. एक मुलगी म्हणाली, वो बोली, अभी हम तुम्हारे घर पे रोज़ आते जाते रहेंगे, पिल्लू के लिए कुछ लाएंगे खाने के लिए. रोजीला आनंद झाला. रोजी बहुत खुश हो गई. बरं झालं, या पिल्लूमुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. अच्छा हुआ रोजी, पिल्लू के लिए तुम्हारे साथ सब लोग खेलने भी आएंगे अभी से. कैसा लगा ये स्टोरी, प्लीज़ बताइएगा. तब तक हम हार्ड वर्ड्स देखते हैं क्या है. आंगन, कोर्टयार्ड, एकटी, अलोन,
खेळ, गेम, प्ले. वाईट वाटणे, फिलिंग सॅड. कुत्र्याचे पिल्लू, पप्पी. मदत करणे, टू हेल्प. भुंकणे, टू बार्क. आनंद, हॅपीनेस, जॉय. चला एका वाक्यात उत्तर बघूया. अंगणात मुले कोणता खेळ खेळत होती? अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी बरोबर मुले का खेळत नव्हती? कारण रोजीला नीट चालत येत नव्हती. रोजीकडे अचानक कोण आले? रोजीकडे अचानक एका कुत्र्याचा पिल्लू आले. आईने कुत्र्याच्या पिल्लूबद्दल रोजीला काय सांगितले? की त्याला खाऊ पिऊ घालायला तो त्याचा लाड लागेल. पिल्लूमुळे रोजीच्या घरी कोण आले? पिल्लूमुळे रोजीच्या घरी मुले आले. थँक यू.